कायम कोणाच्या ना कोणाच्या रूपानं असतात आणि ते असायलाही पाहिजे. दादा 31 मेला सिद्धाराम म्हेत्रे प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे. तुम्ही त्या प्रवेश समारंभाला उपस्थित राहणार, त्यांचं स्वागत. आता बघा, आता तुम्ही त्याला निमंत्रण देऊन उपयोग नाही. आता आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण आलं तर मी विचार करेन, पण मी 24 तारखेपासून बाहेरगावी आहे. अद्याप त्यांचं काय तसं आलं तर त्याचा विचार. एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं मला आदर आहे आणि मी त्या दिवशी गावात असेल तर नक्की त्यांच्या स्वागताला म्हणणार नाही. काय अडचण ते असं एक म्हणाले की मी अनेक दुश्मन सिद्धराम पाटलांचा त्यांनी उल्लेख केला. तो उल्लेख करता त्यांच्यासोबत मी विरोधात लढलो आहे आणि सचिन कल्याणशी तर माझ्या तालमीत तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कोणती अडचण येणार नाही अशा पद्धतीने केलं. सिद्धाराम म्हेत्रेच्या तालमीत मी तयार करू कधी त्यांनी एकदा सांगा मला, माझ्या मी असताना सांगायला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमीत तयार झालो, मी माझ्या पक्षाच्या तालमीत तयार झालो, मी असल्या कोणाच्या तालमीत तयार झालो नाही. माझा नेता, माझं सर्वस्व माझी पार्टी आणि माझा नेता, बाकी कोणी नाही. खरं काही दिवसांपूर्वी प्रसंग घडला होता. शंकर म्हेत्रे जे आहेत त्यांनी एक विधान केलं होतं 2 नंबर धंद्यांच्या अवैध धंद्यांच्या संदर्भानं. शंकर म्हेत्रेंनी देखील प्रवेश करण्याची शक्यता, कारण ते आज व्यासपीठावरती होते. अशी लोक जे 2 नंबर धंदे अवैध धंद्यांना समर्थन करतात त्यांच्या विरोधात तुम्ही लढत होता. ती लोक जर मित्रपक्षांमध्ये येणार असतील तर त्यांचा प्रवेश मित्रपक्षांमध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करू त्यांचा होऊ नये यासाठी आपण कुठलेही प्रयत्न न करता केवळ त्यांचं स्वागत करणार. हे बघा, मी ज्यावेळी आमदार झालो, जे अवैध धंदे यांचे होते ते सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूने हे जर महायुतीत येत असतील तर असे कुणीही महायुतीत येऊन जावं मी असा विचार नाही करणार. अक्कलकोटचे जे अवैध धंदे ह्यांचे बंद झाले होते हे सत्तेत आले काय नाही आले काय, धंद्यासाठी जर तडजोड करून घेत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही. बाकी आमची विचारधाराशी जोडून घेतले, आमच्या सोबत आलं तर आम्ही स्वागत करू. दादा, कुठेतरी मित्रपक्षाच्या मध्ये विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातोय, भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या कुठे भावना दुखावल्या जातात, त्याच्यामध्ये काही दुखायचं कारण नाही. आमची महायुती बळकट व्हायला लागते. ते बघा, एखादा राजकारणात होत असतं कमी जास्त थोडंसं, पण काय अडचण नाही. शेवटी हे बघा, आमचा विरोधक काँग्रेस आहे आणि काँग्रेस संपायला लागला ह्याचा आनंद आहे. ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडाखाली हे वाढले, काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमचं मूळ विरोधक काँग्रेस आहे. काँग्रेस सोडून जर बाहेर येत असेल तर आम्हाला अडचण नाही, आम्ही स्वागत करू. खरं ज्या पद्धतीने पक्षप्रवेश होईल शिंदेगडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पाहता भाजप आणि शिंदेगड हे कुठे कुठे वेगळे लढण्याची शक्यता दिसते. सगळ्या राजकारणात काहीही होऊ शकतं, त्याचं प्रेडिक्शन कधीही कसंही कुठेही करता येत नाही. त्या वेळेचा निर्णय, त्या वेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा ट्रेडिशन असंच आहे की स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो. निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. शिवसेना आज काँग्रेसची साथ सोडून आपल्या मित्रपक्षामध्ये प्रवेश करतात शिंदे गटामध्ये, आपली पहिली प्रतिक्रिया काय? मी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रेंचं महायुतीत स्वागत करेन. माननीय म्हेत्रे साहेब जे आता महायुतीत आले, शिवसेनेत आले, त्यामुळे कुठलाही हुशार धूर्त राजकारणी राजकीय अस्तित्व 2 निवडणुका लढवले ते माझ्या विरोधात. एकदा 40,000 पराभव पत्करले आणि 50,000 पराभव पत्करले. अक्कलकोट विधानसभेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या मतांनी पराभव कधीच कोणाचा झाला नाही. म्हेत्रेंच्या एक लक्षात आलंय की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकीय भवितव्य काय होऊ शकत नाही. काँग्रेस जनतेपासून खूप लांब गेले, परत कधीही सत्तेत येऊ शकत नाही आणि शेवटी राजकीय माणसाचा स्वार्थ असतो की कुठं तर अस्तित्व टिकायला पाहिजे आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते शिवसेनेत गेले. शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादाची विचारधारा आहे आणि हिंदुत्ववादाची विचारधारा जर स्वीकारून आजपर्यंत जे लोक हिंदुत्वाला विरोध करायचे, हिंदुत्वादाला विरोध करायचे, ते स्वीकारून शिवसेनेला गेले असतील तर महायुतीत मी निश्चित त्यांचं स्वागत करेन. दादा, खरं तर तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मानलं जातं. असं असताना ते तुमच्या पक्षात येत आहेत. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, जागा वाटपांमध्ये कुठेतरी काही वाद निर्माण होऊ शकतात, कारण तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेले आहात. त्याचप्रमाणे तुमचे कार्यकर्ते देखील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढलेले असतात. कशा पद्धतीने जागा वाटपाचा वगैरे प्रश्न आल्यावर सोडवू शकतो? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जागा वाटपाचा विषय अजून तर आला नाही आणि ह्याच्यापूर्वीचा ट्रॅडिशन परंपरा जर पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी युतीचा अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिला जातो आणि त्यावेळी पक्षाचा जे आमच्या नेतृत्वाचा आदेश येईल, जिल्ह्यातील आमचे जे नेते मंडळ आहेत, संघटनेचे जे प्रमुख लोक आहेत, ह्या सगळ्यांची चर्चा करून त्यावेळेचा निर्णय घेण्यात येईल.
खरं तर त्यांच्या पक्षप्रवेशाचं कारण विचारत असता काँग्रेसवरती आम्ही कुठेही नाराज नाही. उलट तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवरती गुन्हे भाजपच्या नेत्यांकडून दाखल होत होते, त्यामुळं आम्ही पक्षप्रवेश करतो अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. म्हणजे भाजपकडनं कुठेतरी त्यांच्यावरती एक गुन्हा त्यांनी दाखवा की जे चुकीच्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर नोंदवला केला हे स्वतःच म्हणत सांगतात खोटे गुन्हे दाखवले. एक गुन्हा कुठं तरी मला उदाहरणासकट सांगा. आता ठीक आहे, बाकी त्यांचे काय काय बंद पडले, कशामुळे बंद पडले तरी ते कारण असू शकतं, ते माहिती नाही मला. कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे, शेवटी आपल्याकडे प्रशासन आहे, आपल्या इथलं पोलीस राज्यातलं देशातलं चांगल्या पोलीस सिस्टमपैकी आपलं एक पोलीस सिस्टम आहे आणि त्याच्या पलीकडे न्याय व्यवस्था आहे. त्यामुळं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय हा कुठल्या तरी गोष्टीवर पांघर घालून किंवा ते दाखवून असं करू नये.